खोक्या उर्फ सतीश भोसले याने नग्न करून मारहाण केलेले बुलढाणा जिल्ह्यातील मेहरखेड गावचे पोकलँड ऑपरेटर कैलास वाघ हे आता समोर आले आहेत. खोक्याने कशा प्रकारे त्यांना मारहाण केली हे त्यांनी स्वतःच व्हिडिओ मार्फत सांगितलं आहे. पोकलँड ऑपरेटर म्हणून आपली उचल संपली होती. तसेच आपल्याला त्यांच्यासोबत काम करायचे नव्हते. आपण पुढील पैसे मागितले, मात्र त्यांनी देण्यास नकार दिला. त्यानंतर जबरदस्तीने गावातून पकडून शिरूर कासार तालुक्यातील तिंतरवणी येथील एका पत्र्याच्या शेड समोर नेऊन तिथे अमानुष पद्धतीने मारहाण केली. हा सगळा प्रकार आत्ताच्या दिवाळी दरम्यानचा असून पार्श्वभागामध्ये पेट्रोल टाकून बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली व साधारण 15 दिवस डांबून ठेवलं, असेही कैलास वाघ यांनी सांगितलं आहे. या प्रकरणात सतीश भोसले सोबत तिंतरवणी येथील माऊली खेडकर नावाच्या व्यक्तीचेही नाव त्यांनी घेतले असून सदर प्रकरण हे 2.5 वर्षांपूर्वीचे आहे व ते महिलेच्या छेडछाडीतून झाले होते. हा सुरेश धस यांचा दावा पूर्णपणे खोटा ठरला आहे. सुरेश धसचे माणसं होते, जीव मारायचा परत नाही केला. त्याने जीव मारला नाही आणि डबल त्यांनी मला मारहाण केली, माझे पाय मोडले, सगळं केलं बरं का. आणि डबल त्यांनी मला जीव मारलं होतं. मग सुरेश धरचे माणसं होते, मला ते माहीत नव्हतं. मला ते अजिबात माहिती नव्हतं. हे शर्ट आहे माझ्या अंगात, हां माझं पॅन्ट बी आहे, हे तुम्ही ध्यान ठेवा. आणि सुरेश धर मग मला जीव मारायचं चाललं असतं. मी त्यांच्या कामावर गेलो, मला माझे पैसे बुडवले आणि डबल मी पैसे मागितले तर मला त्यांनी इथून दिलं. मला तुझ्यापासून यायचं नाही, तुमच्या मशीनवर मला यायचं नाही. आणि डबल ते म्हणे तुला मशीन घ्यावं लागतं. मग त्याने मला इथून गावातून सनी किडनॅप करून दिलं आणि डबल ती 10ची मारहाण केली.